नमस्कार लाडक्या बहिणींनो. कल्पना करा, तुम्ही रोज मोबाईल चेक करता आहात, वाट पाहत आहात की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी येणार. पण अचानक एक गोष्ट अशी समोर येते की तुमचा हप्ता थांबू शकतो. होय मित्रांनो, सध्या सरकारकडून एक मोठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये अनेक महिलांचे नाव तात्पुरते होल्डवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये डुप्लिकेट नावे, चुकीची माहिती आणि अपूर्ण कागदपत्रांमुळे पेमेंट थांबवण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल, आपण काय करायचं? सर्वात आधी तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा, कारण अनेक वेळा हप्ता थांबण्यामागे हे एक मोठं कारण ठरतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे EKYC. जर तुमचं EKYC पूर्ण नसेल तर तुमचे पैसे थेट होल्डवर जाऊ शकतात. आणखी एक मोठी अपडेट म्हणजे सरकारकडून आता लाभार्थ्यांची नवीन यादी तयार केली जात आहे. म्हणजेच ज्या महिलांची माहिती बरोबर आहे त्यांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलं आहे की योजना सुरू राहणार आहे, पण योग्य लाभार्थ्यांनाच त्याचा फायदा दिला जाणार आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला पुढचा हप्ता वेळेवर हवा असेल तर आताच तुमची माहिती तपासा, कारण एक छोटीशी चूक तुमचा पूर्ण हप्ता थांबवू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच काळात पुढील हप्त्याचा निर्णय घेतला. म्हणून ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही हप्ता थांबणार नाही. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.